से उसा झाकी तो शिकैसा डोळे आता वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेनी वाया हा संसार करशी हव भरी काळाची तो फेरी निकट आली वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेनी एका जनार्दनी नको याता याती संसार भजिती जन्म दुःख वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेणे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला विवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी दाना साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी दान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जी कीर्तनी वही वासित लोका
तयाची आचरणी नमनगा मज दिसत सो परम विख्यातो जो जान ब्रह्म याचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळे तया छत्रपतीची आचरण कमळे साष्टांग नमन करीत सो विठाला जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा साऊंडला द्यावं साऊंडला जरस खराब झाले माझे त्याला दाबान चांगला असं तर ते सोडित आहे धरीत आहे फुटक्या दुर्नावानी नाही झाले पाहिजे चपाती येऊस तरच वरण गाय विडाला योनिया काळ बैसला से उसा जा की तो शिकैसा डोळे आता वाचे नारायण वदे तू सादर काळ पास साचार चुके जिने प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी इको इको कधी करते माझा एकदा चालू झाला ना मग तिथं काही बोट नेऊ नका त्या बटनापाशी मी तुम्हाला त्रास देणार नाही पुन्हा स्पीकरवाल्याला त्रास द्यायचा नाही त्याच्याशिवाय आपलं कधीच धकत नाही रोजची रोज एक बदलत असतो काय आपल्याला काय त्याच्यासोबत काय मतदान लढवायचं का काय इलेक्शन लढवायचं का चला तर राहते वाढेव झाला वाढेव रड्याशिवाय माय वाढीत पाजित नाही तर तू कसा वाढीशील करा 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 प्राप्त प्रसंगी हा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे मालक या अभंगाद्वारे नमूद करतात की काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसलेला आहे येऊनिया काळ बैसलाशी उसा पण उशाला बसलेला काळ हा माणसाला दिसत नाही डोळे झाकलेत माणसाला काळ का दिसत नाही माहिती तुम्हाला माणसाला 10-5 प्रकारचे गंडल आलेत मग कोणाला माझ्याकडे अतिसंपत्ती आहे याचा अहंकार झाला असेल एखाद्याला वाटत असेल मी फार विद्वान आहे
याचाही अहंकार झाला असेल. एखाद्याला वाटत असेल माझ्याकडे सत्ता आहे, याचाही अहंकार झाला असेल. माझ्याकडे माणसांची ताकद मोठी आहे, याचाही अहंकार झाला असेल. पण मालक सांगतात की हे जे अहंकार जवळ आले की माणसाला आंधळ करतात. ये रवी दिठीवे दिली कवळे, ते चांदनिया ते मने पिवळे. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. कावीळ झालेल्या माणसाच्या डोळ्याला पिवळा पडदा येत असतो. चांदण्या पांढऱ्या आहेत बरं, आकाशातल्या प्रपटलातल्या चांदण्या ह्या पांढऱ्या येतात, पण कावीळ झालेल्या माणसाला त्या पिवळ्या दिसत असतात. तशा अहंकारी माणसाला विश्वातली कुठली गोष्ट कळत नसती. त्याला 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 असं वाटतंय मी सर्वश्रेष्ठ. ही चूक आहे. मग हे अहंकार माणसाला यम दिसू देत नाही. एका व्यक्तीच्या लक्षात आलं आणि माझ्या पैठणच्या मालकांना प्रश्न नमूद केलं, शब्द केला. प्रश्न करण्याची काय पात्रता त्याची. बोलायला सुरुवात केली. मालक, काळ मला आता दिसायला लागलाय, करू काय. पैठणच्या मालकानं सांगितलं काळ दिसतोय ना तुला, लक्षात ठेव. आता काही जरी केलं तर मरण तर चुकत नाही. मरण नाही चुकत कोणालाच. एक जण म्हणला महाराज जास्त भजन केल्यावर यम त्या गावात येत नाही. येडपट आहेस तू, येडपट आहेस तू, नालायक सोंगळा आहेस तू, हलकट आहेस तू, बुद्धी बुजदिलेस. त्या बापाची जागीर आहे का काही बी कुठे लावली. नका जाऊ तया गावा, नामधारकाचिया शिवा. मालकांनी असं नाही सांगितलं की तिथले माणसं मारू नका. नका जाऊ तया गावा, याचा अर्थ असा आहे जी त्रास देणारे यम आहेत का त्यांनी नामधारकाच्या गावात जायचं नाही. यमाचे प्रकार दोन आहेत. कालदंडात यक्मखेशुम यशुलेशु भवदंडात जायम. एक कालदंड असतात, हे अत्यंत मगरूर असतात. यांच्या करतात मालकाने वापरले. मारिती झोडीती निष्ठुर आहे. यम आणि यमधर्म याच्यातला फरक आहे. यमधर्माच्या सानिध्यातले जे पाईक आहेत ते सात्विक माणसाला घेऊन जाण्यासाठी पाठवतात. तुम्ही शेतकरी माणसात, मी सुद्धा शेतकरी आहे. सर्वांना मांजर हा प्राणी माहित आहे, उंदीर हा प्राणी दोन्ही माहित आहे. सज्जनांनो, मांजर एका घरी व्याल्याच्या नंतर दुसऱ्या घरी पिलं घेऊन जाती, पण तिच्या पिलाला दात लागू देत नाही. पिलं नेताना ती काही एखाद्या डेंटल हॉस्पिटल मध्ये जात नाही दात काढायला. तिला 30 दात असतील, 30 दात असतील. आणि उंदीर धरताना पण तीच असतील. फरक इतका आहे, उंदीर धरताना त्याच्या कुठे दात घुसला याचा विचार करत नाही, आणि पिलू धरताना त्याला दात लागू देत नाही. तसे यमधर्माचे पार्षद नामधारकाला मांजर जशी पिलाला घेऊन जाते तसं घेऊन जातात, आणि हरामखोराला मांजर उंदीर जशी नेती तशी नेतात. इतका फरक आहे. मरण नाही. मरण थांबायचं विश्वात औषधच नाही, जगात डॉक्टरच नाही. वैद्य वाचविती दिवा, वैद्य वाचविती दिवा, तरी कोण ध्याती देवा, तरी कोण ध्याती देवा.
द्या आता. आता जागा आटोपलेली आहे, बसू द्या आता. ज्याला जिथं बसतील तिथं बसतील ते. विडाला मालकांचा पुरावा आहे. वैद्य वाचवी ती जीवा तरी कोण ध्याती देवा. वैद्य या शब्दाचा अर्थ डॉक्टर आहे. नुसत्या भारतात नाही असं रंबवा. पृथ्वीवर जितके देश आहेत, एकाही देशात महासत्ता असणारे काही देश आहेत. उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपान संबोधला जातो. अशी नाना प्रकारचे देश आहेत. संस्कृतीचं बिंब म्हणून तपासला जाणारा देश हा भारत देश आहे. ज्या देशाची 11 तत्वानं परिपूर्ण जमीन आहे असा पवित्र भारत देश आहे. संतांच्या पदस्पर्शानं पुनीत आहे असा भारत देश आहे. एकाही देशामध्ये माणसाला वाचवणारा डॉक्टर जन्माला आलेला नाही. आजाराचं निदान करून औषधोपचार करून त्याला वेदनामुक्त करणं, वेदनेतून शमन करणं इतकं वैद्याला जमेल. आयुष्य वाढवायचं औषध एकाही डॉक्टरकडे नाही. आणि जर असतं तर हा भंग खर्च केला नसता. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. नाही 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 नाही. माणसं वाचायचे इंजेक्शन डॉक्टरकडे नाही, वाचताच येत नाही, नाही वाचू शकत. भजनानं आयुष्य वाढल असं नाही. एक जण म्हणला मी लय मोठ्या परंपरेतला आहे. म्हणलं तू या परंपरेत बरमुडे घालून फिरायलेत आता. तुला इतका हानी नियम, इतका हानीन, इंच भर जागा राहणार नाही लाल करायची. सुमळ्या लोकांना फसवायला का नालाय का. विढाला विढाला कोणी बकबक करायची नाही या काळात. या काळात फक्त चांगलं वागणाऱ्या माणसाला किंमत आहे, देखाव्याला नाही किंमत. माणसं दिसले की काढवाच धोतर नेसतो. लोक दिसले की रामकृष्ण हरी म्हणतो. इकडे बरमुड्यावर नाईट पॅन्टीवर फिरितो. इतका हानी नियम तुला इतका सांगतो तुम्ही आमच्या परंपरेतला आहे. थोत्तर फोडी नियम तो. विडाला विडाला मृत्यू टाळला जात नाही. कारण सांगू तुम्हाला, ज्यानं सृष्टी निर्माण केली तो सत्य लोकाचा मालक विधाता आहे. पवार बुवा ब्रह्मदेव आहे. या सृष्टीचं पालन करता पंढरपुरातला मालक आहे ओंकाराचे. आणि यानं नालायकपणा केल्याच्या नंतर याचा टाइम संपल्यावर याला इथून थोडं उचलून काढून द्यायचं काम काशीतल्या मालकाच्या हातात आहे. तिघांनी 3 कामं घेतली. एकाने सृष्टी निर्माण केली जीवसृष्टी, एकाने पालन केलं पंढरपुरातले मालक, आणि तू लायकीचा नाही तर राहण्याच्या. आता तुला मळ्यात नेऊन पेटवायचंय. हे काम संहार कार्य माझ्या भगवान शिवशंकराच्या हातात आहे. तर सांगू सज्जनांनो, सज्जनांनो, या तिन्ही देवानी जरी जीवदशीला अवतार घेतला ना खाली, हे तिन्ही देव जर जीवदशीला मृत्यू लोकात आले ना, तर त्याला सुद्धा टायमाच्या व्यतिरिक्त थांबता येत नाही. वेराती पामर जीव येथे नाही उरवाले अवतार. अवतार तुम्ही आम्ही धरीत असतो का? देवाचा अवतार आहे, संतांचा अवतार आहे. मग या लोकांना जर जीवदशेला मृत्यू लोकात आल्याच्या नंतर थांबता येत नाही. आपण कोण्या बेसरामाची पाल आहे? आपली लायकी काय? आपली पात्रता काय? काय योग्यता आहे आपली? मृत्यू टळत नाही. फक्त यमाचा जर जाच टळवायचा असेल तर पैठणचे मालक सांगतात तुम्ही भजन करा. वाचे नारायण वदे तू सादर, काळ पास साचार चुके जेणे. मग काळाचा पास चुके. वाया हा संसार करशी हव भरी, काळाची तो फेरी निकट आली. 3ऱ्या कडव्यात मालक नमूद करतात, तू हा प्रपंच करत असताना इतका वेळा झालास की काळ जवळ आलेला तुला कळत नाही. संसार करू नका असं कोणी म्हटलं नाही. नका त्या जुराला सुखे
बांधा माड्या घरे. एक फॅक्टरी असेल ना, 11 करा, 11 फॅक्टरी झाल्या पाहिजे, 11 फॅक्टरी राहुल पाटील. पण ह्या करत असताना विटेवरच्या मालकाचा विसर पडू द्यायचा नाही. ही संपत्ती कमवत असताना ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय त्या मायबापाचा विसर पडू द्यायचा नाही. एक आपल्यापेक्षा ज्येष्ठ माणसं आहेत त्यांचा अपमान करायचा नाही, सर्वसामान्यांचा अपमान करायचा नाही. किती फॅक्टरी टाका, किती बंगले बांधा, किती मोठं स्वराज्य ऐश्वर्य भोगा, पण या लोकांचा अपमान करायचा नाही. तुम्हाला माहिती आहे सज्जनांनो, बारक्या लोकांचा अपमान करणारी भडवे झोपले. महाराष्ट्राच्या मातील 4000 मधलं 4062 गाव आहे माझं. एकदा गेल्यावर एक गावला येतो. 4062 गाव पाहिली मी. रावणाला ओव्हरटेक केलेली माणसं पाहिली. झोपली झोपली झोपली. बारक्यांचा अपमान करणारी माणसं झोपली. ज्याला मोठं व्हायचंय का त्यांनी बारक्यांचा कधीच अपमान करायचा नाही, छोट्यांचा कधीच अपमान करायचा नाही, सामान्यांचा कधीच अपमान करायचा नाही. एक वाक्य लक्षात ठेवा. ए लक्ष्मी, सरकार पलीकडे तिकडे काय बॉम्ब पडतो का? सरका पलीकड पलीकड. माणसानं जागा अपुरी पडते. सरका 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 पलीकड पलीकड. विडाला 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 वाक्य लक्षात ठेवा सज्जनांनो. तुम्हाला वाटत असेल आज चरचर बोलतो, मला काय भीती वाटत नाही. तुम्ही माझं करून करून काय करणार आहेत? कीर्तन घेणार नाही. तुम्हाला 30 गाव पाठ्याल 36 गाव. पंढरपुरातल्या मालकानं असा पैशाचा पाईप दिला नाही मला, त्याच्यामुळे मला काय असं वाटत नाही की चोंभाळून बोलावा, त्याला लोणी लावा, त्याच्या अंडरवेली बनिली धुवा म्हणजे ते 4-5 हजार देईल. हे भंगिरी काम नाही करणार गिरगावकर. विठाला विठाला राग आला तरी हरकत नाही, पण खरं बोलायला भिलं नाही पाहिजे. मालकांचा पुरावा, खरं बोलायचं. खरं मोठ्या माणसाचा कार्यक्रम होता, बारक्यांचा अपमान कधीच करायचा नाही. मोठा कार्यक्रम. आणि अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये अन्नदान फार मोठं होतं. आता गॅस सिस्टम आहे, गॅस गीस शेगड्या गिगड्या सगळं सुलंगनाची पद्धत होती. आचारी आला, तो आचारी जरा शहाणा होता. आजचा चांगला आहे, आजच्या नांगाव घेऊ नये. ते पुन्हा इथून झारी फेकून पडून जायचं. मला कस काय असं काय म्हणणं, मी तिथाला सांगतोय आमच्या इकडच्या मला काय घेणे, फुकट कळण शनी वळवळ. नालायक आचारी होता तो. त्याने यजमानाला सांगितलं बारकं सरपण आणायचंच नाही. मोठं मोठं सरपण आणलं. मोठी मोठी लाकडं यजमानाला आणली. 4 घंटे गेले चुलांगण पेटत न. बसा 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 तिथं बसा 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 जाऊ दे बस. चुलांगण पेटत नव्हतं. एक वयस्कर म्हातारं त्या आचार्यापाशी गेलं. साधी काठी टेकीत 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 साधं धोत्र होतं. इस्त्रीचे कपडे नव्हते. शेतकरी म्हातारं होतं. शेतात ऊसाला पाणी भरून आलेलं म्हातारं होतं. त्यानं सांगितलं, आचारी दादा हे चुलांगण कसं काय पेटणं? काय झालं कधी म्हणे, लाकडच पेटणं. ते म्हातारं म्हणलं, आचारी दादा माझं ऐकतं का चुलांगण पेटते? ते म्हणलं, हे म्हातारे होय घरी. इतकं शहाणा आचारी. नदीत नेऊन हाणायच्या कामी होतं. शेतकऱ्याला बाजूला होय म्हणते, म्हातारडं म्हणते. त्या म्हाताऱ्यानं सांगितलं, दादा मला काही म्हण, पण तू नालायकपणा केल्यामुळे डोकं उपाशी जातील रे. चुलांगण पेटणं गरजेचं आहे. तू माझं ऐक रे, चुलांगण पेटतंय. काय करायचंय? बारकी बारकी लाकडं चुलांगणात टाक. ते म्हणला, बारक्या लाकडाला जवळच येऊ देत नाही. बारक्या लाकडाला मी जवळच येऊ देत नाही. मग त्या वयस्कर शेतकऱ्यानं सांगितलं, राजा बारकी लाकडं जोपर्यंत मोठ्या लाकडाच्या जवळ जात नाहीत तोपर्यंत मोठं लाकूड पेटतच नाही. म्हणून मोठ्या लाकडांचं जर मोठं व्हायचं असेल तर मोठ्याल्यांनी कधी कधी बारकाल्याला जवळ घेत जा, त्यांचा अपमान करत जाऊ नका. याचंच नाव भजन आहे. विठाला विठाला ओंकारराजे तुम्हाला चांगल्या प्रतीचं गाता येत असेल, कैलास बुवा तुम्हाला चांगलं गाता येत असेल, असाराम बुवा तुम्हाला चांगलं वाजता येत असेल, याचा अर्थ असा नाही हे येडपट आहेत. नाही नाही
त्यांना पण स्थान आहे. तुम्हाला एक सांगू का, गरुड हा फार उंच उडतोय म्हणून चिमणीने उडणं सोडायचं का? गरुडाची भरारी उंच आहे, फार मोठी आहे, या अर्थ चिमणीने पंख तिचे मोडून टाकायचे का? नाही, यांचं सुद्धा तितकं स्थान आहे. सगळ्यांना आदराचं स्थान दिलं पाहिजे. त्याच मोठं जर व्हायचं असेल तर माणूस त्याच्याशी होत नाही. इथं जर कोणी राजकारणी असेल, मला काही नाव माहित नाही आणि मला काही इकडचं काही राजकारण लढवायचं नाही, काही गरज नाही ना. मला एक कळतंय, ज्या गावात कोणीच लग्न केलं नाही त्या गावात लुगड्याचं दुकान चालत नाही. ब्रह्मचर्याच्या गावात लुगडे कसे विकतील? नाही. एका गावात कोणालाच दिसत नाही तिथं चष्म्याचं दुकान टाकलं. सोंगळे आहेस का काय तू? ते चष्मे कशी विकतील तिथे? तिथे दिसत नाहीत नाही कोणाला. मी इकडचं इचकून मला काय भेटणार आहे? काही गरज आहे का? राजसत्तेतल्या लोकांनी थोडस ध्यान धरून ऐका. तुमच्या सानिध्यात तुमच्या गाडीत प्रचार करणारी लोकच तुम्हाला मतदान करतात म्हणून तुम्ही निवडून येतात, हे डोक्यातलं काढून टाका. सर्वसामान्य छोटी छोटी जनता तुम्हाला मतदान टाकते म्हणून तुम्ही खुर्चीत बसतात, याचं भान ठेवा. विठाला आपल्या क्षेत्रात सुद्धा तेच. ठीक आहे, गिरगावकराला बोलीला असेल त्याबद्दल दुमत नाही, पण ज्याला एक अभंग पाठ आहे आणि निष्ठेनं वारकरी संप्रदायाची सेवा करतो त्याला सुद्धा गिरगावकरा इतकं स्थान आहे. तितकाच अधिकार आहे त्याचा सुद्धा, तितकाच अधिकार आहे त्याचा. म्हणून या विश्वात कोणी कोणाला सामान्य समजणं ही चुकीची गोष्ट आहे. वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुकीचे वाया हा संसार करीशी हाव भरी. इतके हाव इतके हाव इतके हाव, पप्याची माय आली की माई सरली. वाक्य कळालं तुम्हाला? इतका संसार पांगला, पप्याची माय आली की माई सरली. पप्याची माय म्हणजे त्याची बायको आणि माय म्हणजे याला जन्म दिलाय ती. इतका व्यापार विसरून गेला, इतका व्यापार विसरून गेला की तिच्या पायी बाकीचं सगळं विसरला. अरे यम जवळ आलाय राजा, तुझ्या जवळ आलाय. मी एका गाण्यात ट्रॅक्टरवाल्याला गाणे लावायचं रे नाद असतो, त्यातली त्यात ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्याला जोरात गाणे लावतो. हो, मुंडकच घेऊन कारखान्यात गेला, ट्रॉली मागच. आता काय पपेज माईचं वजन करू तू का सोमळ्या? त्या गाण्याच्या नादात पडली ती ट्रॅक्टरवाली मागच तिकडं. मी गाणं ऐकलं तर नवरा माझ्या मुठीत. मुठीतला नवरा बगलात दाबायला टाइमच लागत नाही. आणि ज्या दिवशी बगलात जातो का त्या दिवशी जगातलं ती त्याला काही दिसत येत नाही. मग काळ त्याला बगलातलं काढून आपटून मळ्यात नेऊन पेटून देतो. मालक म्हणले अत्यंत हा संसार विकट आहे, हा सोडायचा नाही, पण हा करत असताना बाकीचं इसरायचं नाही. ठीक आहे, गिरगावकराला बरीच लोक मानत असतील. 4062 गावात कीर्तनाला फिरला, अख्ख्या महाराष्ट्रातलं लोणी खाऊन आला. तू किती जरी मोठा झाला असेल गिरगावकर, पण घरी गेल्यावर तुला आईच्या पाया पडावं लागेल. आणि जर तू आईच्या पाया पडत नसेल तर जगात तुला कीर्तन सांगण्याचा कवडीचा अधिकार नाही. नालायका, मूर्खा, बुजदिला, काय अर्थ नाही, काय अर्थ नाही, काय अर्थ नाही. विसरू नकोस. प्रपंचाच्या नादात माणूस हे सगळं विसरून जातो. मोठ्यांना विसरलं, जुन्यांना विसरलं, सात्विकांना विसरलं, सदाचार्यांना विसरलं, पुण्यशील माणसांना विसरलं. एका जनार्दनी नको याता याती, संसार फजिती जन्म दुःख. मालक सांगतात या संसारात शेवटच्या काळात दुःख प्राप्त होते. परमार्थ किती करा, या भागात एखादी जर वयस्कर व्यक्ती होऊन गेली परमार्थातली, तर नास्तिक माणूस सुद्धा सात्विक परमार्थिकाच्या मरेपर्यंत पाया पडतो. नास्तिक सुद्धा इतकी परमार्थातली ताकद आहे. संसार किती करा, किती करा, किती करा, किती करा. इतकं सोयाबीन झालं गिरगावकराला, इतका कापूस झाला गिरगावकराला, इतक्या तुरी झाल्या गिरगावकराला. आणि गिरगावकर म्हातारा झाला की पोरग येसन काढून घेते. येसन काढलेल्या बैलाला कठाळ्या म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणते? देवाला सोडायला बैल कठाळ्या किंवा वळू आहे की नाही? हो, वळू, सांड. येसन तोडून घेतली, मग पप्याची माई विचारित नाही, पप्या विचारित नाही, बाकी कोणी विचारित नाही. तुम्ही आता फक्त सप्त्याला जा, कीर्तन ऐका, टपू आणून घरी या.
आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली. तुमची पोरं का तुकाराम महाराजाची चुलते तुझ्याची? माझं पोरग जे करणार तेच तुमचं करणार आहे. मला एक म्हणायचंय, एका जनार्दनी नको याता याती, संसार फजिती जन्म दुःख. संसार इतकी फजिती, शेवटच्या टप्प्यात खूप जर पैसे लागायले तर बायको सुद्धा म्हणती, बाहिल म्हणे खर मरता तरी बरे, नाशिले घर थुंकून या. विटे तू घरात त्या लोकांना. परमार्थ असा आहे, त्याच्यात माणूस विटत नाही सज्जनांना. करायचा संसार, कोण नाही म्हणते आपल्याला. तुम्हाला एक सांगू का, काम न करणारा आणि पैसे न घरी आणणाऱ्या नालायकाच्या त्याची सावली पण अंगावर पडू द्यायची नाही. तो भारतात महाराष्ट्रात राहायच्या लायकीचा नाही. 20 ते 40 वर्ष अर्थसिद्धांत सांगतो पुराणाचा. 20 ते 40 वर्षापर्यंत आपल्याला जर 10 रुपयाचं खायला लागत असेल तर 80 रुपये घरात आणले पाहिजे. आपल्याला 10 रुपयाचं खायला लागत असेल तर 80 रुपये कमीले पाहिजे. तो महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचा आहे. पुराणाचा एक सिद्धांत सांगतो श्रुतीचा, कधी कधी व्यसनी माणसापेक्षा आळशी माणसं जास्त घातक असतात. आळशी माणसं जास्त घातक असतात. व्यसनी कोण असतात माहितीये का? व्यसन कशावर करील तो? पैसे असले तर व्यसन करील ना. पैसे नसल्यावर त्याला इतकं सोपं आहे का? अहो, दूध उधार भेटतंय, गावरान तूप उधार भेटतंय, व्यसनाच्या गोष्टी उधार भेटत नाही. मी काही यावर केला नाही, मी फक्त ऐकतो लोकांचं. तुम्ही म्हणताल तू बी अनुभव घेतला काय ते? मी लोकांचं ऐकतो. ते म्हणलं तिथे भेटत नाही उधार काही. दूध मिळते, दूध महिनाभर कोणी टाकते, एका महिन्याच्या नंतर पैसे द्यायचे. गावरान तुपाही उधार भेटेल, बऱ्यापैकी वस्तू भेटतील, पण व्यसनाच्या वस्तू भेटत नाही. व्यसनी माणसापेक्षा आळशी माणसं सर्वात घातक असतात. हो, रिकाम टेकड्या माणसांच्या सानिध्यात राहायचं नाही, त्यांची संगती लागू द्यायची नाही. त्यांचा दुर्गुण, त्यांचा सहवास एका सोप्या भाषेत वेगळ्या भाषेत सांगायचं, त्याची ती अंगावर पडत असतात आणि माणसाला त्याची वलय पडतात, त्याची वेगळे पडून माणसाचं जीवन मातीत जात असतं. म्हणून रिकाम टेकड्यांच्या जवळ बसायचं नाही, काम केलं पाहिजे. काम हरिका नाम पेट का धंदा न करे ओ मोर खांदा. मोक्षासाठी देवाचं भजन करायचं आणि पोटासाठी आपलं काम करायचं. जे वाट्याला काम आलंय ते काम करायचं, रिकाम राहायचं नाही. पण संसार करत असताना सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे. या अवस्थेत पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी ही प्राचीनाची दोरी. संसारी असावे असोनी नसावे. प्रपंच करत असताना कमळाच्या पानासारखा असावा, पक्षासारखं जीवन असलं पाहिजे माणसाचं. बाजरी वाळू घातली दारात, 10-5 चिमण्या आल्या, बाजरी खाल्ली, निघून गेल्या. एका माणसानं चिमणीला विचारलं, का ग ही बाजरी जिनं वाळू घातली ती बाई तर हजर नाही, गतुड बांधून नेणं. त्या चिमणीनं सांगितलं, पक्ष्यांचं जीवन असं आहे, पोटभर खायचं उडून जायचं, गतुड बांधून नेत नाहीत. आपण गतुड बांधतो याच्या करता आपल्याला दुःख आहे. बांधत जाव गतुडे, बांधत जाव, पण जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. अशा अवस्थेत जर संसार केला तर यम मात्र त्रास देत नाही. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठा. दोन उदाहरणं तुमच्या पुढे मांडेल की किती मोठ्या माणसांच्या उशाला काळ येतोय. फक्त 2च मांडेल. तेवढ्या वेळात तितक्या उदाहरणात आपला वेळ संपवतो. तुम्हाला 5 मिनिटं सुद्धा शिल्लक त्रास देणार नाही. वैकुंठवासी स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी मंगल
हनुमंतराव ढेकणे ह्या माऊली विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. सज्जनांनो, ह्या माऊलीला दक्षिणेच्या मालकाचं पत्र आलं आणि त्या पत्राला सामोरं व्हावं लागलं. त्या पत्राचा स्वीकार केला आणि हे लोकातली त्यांची यात्रा संपली. बाकीचे बऱ्यापैकी पत्र टाळता येतात आपोआपल्या जहागिरीनुसार. आमच्या पाहुण्याला सुप्रीम कोर्टाचं वॉरंट आलं. ढवळ्या कपड्यावाल्यांच्या जरा जवळचा होता. 50 पोलीसच्या गाड्या त्या पाहुण्याच्या गावात. मागच्या दारानं उसात गेला, 1.5 महिना उसात लपला. ज्या नाही ते त्याचे जिथं जिथं नातेवाईक तिथं ती शिबाई, ते काय सीआयडी वगैरे 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 सगळी जात होते, चौकशी करत होते, पण ते काही गावसाला नाही. सुप्रीम कोर्टाचं वॉरंट. 1.5 महिन्याच्या नंतर कळालं, उसातील ड्रोन कॅमेऱ्यानं पाहिला उसात आहे. मग ती टोळी मधात घुसली. 1.5 महिन्याच्या नंतर सापडला. वाक्य नीट लक्षात ठेवा. कोण्या जरी कोर्टाचं वॉरंट आलं तर ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या बळावर तो टाळू शकतो. असं एकच कोर्ट आहे दक्षिणेचं कोर्ट. त्या कोर्टाचं वॉरंट आल्यावर माशी पाखू पाखडे तव हे सरे इतका वेळ सुद्धा त्या निरोपाच्या विरोधात जाता येत नाही. आगा चक्षु वरुतया पाती येन चक्षु मिनलिया नीच पाती तै क्षण एक आईती विलंबन चाले. वरची पापणी खालच्या पापणीला चिटकते, एवढ्या वेळापुरतं सुद्धा दक्षिणेच्या राजाचा निरोप टाळता येत नाही, हा नियम आहे. तशा त्या दक्षिणेच्या राजाच्या निरोपाला आदरणीय मंगलताई त्यांनी स्वीकार केला. विहलोकातली यात्रा त्यांची संपली. मातृगयेच्या ठिकाणी त्यांना अधिष्ठान प्राप्त झालं. त्यांच्या पश्चात आदरणीय बाळासाहेब असतील, आदरणीय विजयराव असतील, आदरणीय राजेंद्रजी असतील, हे 3 सुपुत्र आहेत. सात्विक सदाचारी पुण्यशील लेकरांना जन्म दिला. एक नाविन्य कमवणारी लेकरं, शून्यातून विश्व निर्माण करणारी लेकरं या माऊलीच्या पोटी जन्माला आले. त्यांनी ज्यांच्या खांद्याला खांदा देऊन प्रपंच केला असे हनुमंतराव एक साध्या विचाराची व्यक्ती, सात्विक सदाचारी व्यक्ती. या इलेक्ट्रिक खात्यामध्ये त्यांना एक छोटीशी नोकरी आणि एका छोट्याशा नोकरीवर एवढं साम्राज्य जमा करणारा व्यक्ती, ज्या माऊलीच्या खांद्याला खांदा देणारा, प्रपंच करणारा आपला जीवनसाथी पती परमेश्वर. गोडसा स्वभाव त्यांचा. एखाद्या शेतकऱ्याच्या इथली झंपरीन तुटली असेल, वायर तुटला असेल, मोठ्या श्रद्धेनं त्या शेतकऱ्याचा निरोप गेला, त्या ठिकाणी जावं, त्याचं काम मोठ्या आत्मीयतेनं करावं, असा हनुमंतरावचा स्वभाव. या 3 मुलांना वाटत असेल, आणि वाटू द्या, की आम्ही आमच्या कर्तृत्वावर, आमच्या बळावर आम्ही मोठे झालो, असं तुम्ही म्हणा 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 म्हणा. पण त्याच्या पाठीमागे थोडीशी जागा ठेवा. आम्ही आमच्या माईच्या आणि बापाच्या आशीर्वादाने मोठे झालो, अशी बारीकशी जागा ठेवा. ऐका लहानशा गिरगावकराचं, ऐका. देव तुमचं अजून भलं करील, अजून भलं करील. पण जागा ठेवा, ठेवा जागा. मी माझ्या आईच्या पुण्याईनं मोठा झालोय, मी माझ्या बाबाच्या पुण्याईनं मोठा झालोय. माझं वय कमी, माझा 83चा जन्म आहे, 83चा जन्म आहे. पण मी फार फिरत राहिलो. मला माहिती किती, खूप लोकांशी संघर्ष पाहत राहिलो, लोकांचं बघत राहिलो. माय बापाच्या आशीर्वादा इतका आशीर्वाद जगात देवाचा पण नाही. याच्या पलीकडे सांगू सज्जनांनो, आई वडिलाच्या आशीर्वादाची ताकद संत सुद्धा करू शकत नाही. कारण ताकद सांगतो तुम्हाला, माय बापाची सेवा करणाऱ्या पुंडलिकाने 28 युग झाले विटेवरचा मालक उभा केला. युगे 28 विटेवरी उभा. ही फक्त पुंडलिकाकडे भजनाची ताकद नाही, अन्नदानाची ताकद नाही, एखाद्या समाजसेवेची ताकद नाही. पुंडलिकाकडं फक्त मायबापाच्या सेवेची ताकद आहे. आई वडिलाची सेवा करणारा पुंडलिक 28 युगापासून देवाला उभं करतो. युग किती माहिती आहेत तुम्हाला? किती कीर्तन ऐकिले, किती भागवत ऐकिले, किती रामायण ऐकिले, युग सांगता येतील किती युग झाले तर?
28 तर पाठ नाहीत, त्याच्यातले 14 तरी सांगता येतील का? एखाद्याने उभं राहून 14 युग सांगा बरं, मी त्याच्या चपलाचं बोटाचं मंदिर बांधितो. तुम्ही करता काय माहितीये का? तुम्ही काय करता माहितीये? महाराजाला आणणे, त्याला खपक्या पाकिट देणे, त्याला श्रीमंत करणे, आणि तुम्ही उसातल्या प्राण्यासारखी रुमाल झटकून निघून जाणे. चुके तुमची, चुके 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 चुके. कारण सांगू, तुमच्या चुकीमुळे संप्रदाय मातीत जाणार आहे. ज्या वेळेला श्रोते विद्वान होत असतात का, ज्या वेळेला श्रोते विद्वान होत असतात का, त्यावेळेला आमच्यासारखे नीट बोलत असतात. वाक्य नीट लक्षात ठेवा. आणि तुम्ही ज्या वेळेला गाफील राहतान का, आमचे हे बजारू काही बोंबलतील कीर्तनात, काही बोंबलतील. याच्याकरता तुम्ही हुशार असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही हुशार असाल. करा येऊ, घरी गेल्यावर पाठ करा. तुमच्याकडे विशिष्ट प्रकारचे काचाचे भिताडं येतं. हे अशी माझ्याकडे नाही. आपलं नशीब खोट आहे, आपल्याला छोटासा आहे. मोठाले पाऊस आला तर डोक्यावर घ्यायसारखी मोबाईल आहे तुमच्याकडे. नुसता असं त्याला असं दे. एरवी इचकिता ना तुम्ही. रातच्या 2-2 वाजेपर्यंत इच केले. रात्री कुठे गेलता, काल काय खाल्लं, काय काय. तुम्ही अशा माणसाला विचारायला लागले की ज्यानं बायकोनं त्याच्या थोतरीत 3दा आणली, त्याला तुम्ही रातच्या 2-2 वाजता चॅटिंग करायला. त्याच्यापेक्षा मोबाईल वाईट म्हणत नाही. या मोबाईल मध्ये विश्व भरलंय सज्जनांनो. फक्त चांगलं पाहायचं शिका. तुम्हाला 28चे 28 युग त्या मोबाईल मध्ये सापडतील. आपल्याला इतकंच पाहिजे. द्वापार युग, कलियुग, क्रतायुग, त्यात त्रेतायुग. मागचे युग कोणी सांगायचे? एखादा सात्विक कीर्तनकार जर आला तर बैठकीत जाऊन आदरानं त्याच्या पायावर डोकं ठेवा आणि त्याला विचारा, महाराज आज कीर्तनात आम्हाला नवीन 2 युगाचं नाव सांगा. आज कीर्तनात आम्हाला 2 नवीन युगाचं नाव सांगा. जे 28 युगापासून विटेवरचा मालक उभा आहे, आम्हाला त्याच्यातले आम्हाला 2-4च पाठ आहेत. क्रता, त्रेता, द्वापार, कली 4च पाठ आहेत. आम्हाला मागच्यातले 1-2 पाठ व्हावा. कीर्तनकारानं जर तुमच्या पाया नाही पडला म्हणलं, बाबा काही मंगळपणी चिठी फाडून टाक, असं जर तुम्ही करत राहिले तर आमचे लोक अभ्यास करतील. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. अभ्यास करून कीर्तन करायचे. ताम्रदयुगानां एतलोम शास्तितो भयो ताम्रदं शुद्धयुगानां. एकच युग सांगितलं मी काय गुत घेतलं का सगळे सांगायला? आई वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकाने 28 युगापासून जगाचा मालक उभा करा. मालक कोणाला म्हणायचं माहिती तुम्हाला? तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं? ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. विद्वान डॉक्टर आहे, 4-5 पुस्तकं शिकलेले म्हणले आम्ही देव मानित नाही. म्हणजे नकून माणूस उमलाय, नकून माणूस. एक जण म्हणला मी 1 ट्रक भर पुस्तकं पाठ केलेत, 1 ट्रक भर पुस्तक पाठ केलेत, 1 ट्रक भर. या दादासाहेब या, 1 ट्रक भर पुस्तक पाठ केलेत म्हणे. त्याला मी एकच प्रश्न केला, फक्त अर्धाच घंटा पाऊस पाड बरं तू या पुस्तकाच्या ज्ञानानं. पाऊस कुठं पडत असतो का? मग हे पुस्तक तू या पोट भरण्यापुरते सुंबळ्या आम्हाला नको सांगू. विठाला देव देवच शक्ती आहे, ती मानावीच लागेल. खूप डॉक्टर एकत्रित आले, पेशंटला तपासित होते. ऑपरेशन झालं. मुलाचे वडील बाहेर होते. 1200 कोटीची प्रॉपर्टी होती. मुलाचे वडील डॉक्टरकडे आले आणि डॉक्टरांना विचारलं मुलाची तब्येत कशी काय? डॉक्टरांचा चेहरा खिन्न मुद्रा होती. फार मोठे डॉक्टर होते. मुलाच्या वडिलांनी विचारलं, डॉक्टर साहेब पैशाची काही काळजी करू नका. तुमची फीस ठरली त्याच्यापेक्षा मी इनाम म्हणून 4-5 किलो सोनं तुमच्या हॉस्पिटलला देऊन टाकतो. माझ्याकडे 1200 कोटीची प्रॉपर्टी, पण मुलगा माझा मेला नाही पाहिजे. डॉक्टरनी मुलाच्या वडिलाच्या डोळ्यात आलेलं पाणी स्वतःच्या नॅपकिननं पुसलं आणि समोरच्या व्यक्तीला सांगितलं, दादा मी पांडुरंगाचा उपासक आहे, मी पांडुरंगाचा भक्त आहे.
तुमच्या मुलाच्या डोक्याचं ब्रेनचं ऑपरेशन करत असताना मी तुमच्या मुलाचं समजून केलं नाही. मलाही एकुलता एक मुलगा आहे. तुमच्या मुलाचं ऑपरेशन करत असताना मी माझ्या मुलाचं ऑपरेशन करतोय असं समजून ऑपरेशन केलंय. इतक्या बुद्धिवादानं ऑपरेशन केलंय. पण वाचायचा का मारायचा हे मात्र पंढरपुरातल्याच्या हातात आहे. सर्व शक्ती जिथं हात टेकतात का तिथून शक्ती सुरू होत असते. दैवी शक्ती, संत शक्ती, देव शक्ती. तो देव आहे सज्जन. आणि तो जगाचा बाप आपलासा करायचा असेल त्याची एकमेव ताकद आहे मायबापाची सेवा. तो विश्वाचा मालक आई वडिलाच्या सेवेनं आपलासा होत असतोय. 527 एकर जमीन आमच्या पाहुण्याला होती. 527 एकर जमीन त्या पाहुण्यानं एक गुंठावर सुद्धा घेतलेली नव्हती. ती त्याच्या आजोबानं कमवलेली होती. आजोबा हा पुण्यवान व्यक्ती होती, सात्विक होती, सदाचारी व्यक्ती होती. तो आजोबा मृत्यू पावल्याच्या नंतर मरताना मुलाला आशीर्वाद देऊन गेला. मुलगा जिवंत आहे तोपर्यंत 527 ला 527 एकर जमीन राहिली. पण हा मरत असताना यानं 527 एकर जमीन पोराला ठेवून गेला. पण आशीर्वाद न ठेवल्यामुळं माझ्या डोळ्याच्या देखता तो पाहुणा मरताना मंदिरात मृत्यू पावला. मंदिरात 527 एकर मध्ये गुंठावर जमीन शिल्लक राहिली नाही. गुंठावर शिल्लक जमीन राहिली. गुंठावर. याचं एकमेव कारण आहे मायबापाचे आशीर्वाद नव्हते. त्याला मायबापाचे आशीर्वाद नव्हते. संपत्ती अरे विको कमी करा, बेस कमी करा, त्याचा गेन वाढवा, कडक करा आवाज, देव चांगलं करेल तुमचं. आपली संपत्ती जर द्विगुणित करायची असेल, मोठी करायची असेल सज्जनांनो, तर त्याला आशीर्वाद लागत असतो. तो फक्त आई वडिलांचा. आपल्या आईचं पुण्यस्मरण मोठ्या आदरानं ही तिघ भावंड करतात. उद्योग क्षेत्रामध्ये नाविन्य कमवलेली लेकरं, त्या माऊलीच्या पोटी जन्माला आलेली रत्न, उद्योग क्षेत्रात नाव कमवलं. ज्यांच्या वडिलांनी सामान्य नोकरी केली, एक साधी नोकरी केली, पण ती नोकरी या देशातल्या 4 देवापैकी एका देवाच्या सानिध्यात नोकरी केली. 4 देवापैकी एक देव आहे शेतकरी राजा. एखाद्याच्या उसाला पाणी भरायचं असेल, त्याच्या बोर मोटार असेल, विहीर असेल, कॅनलवर मोटार असेल, काही तांत्रिक अडचण आली असेल, तिथपर्यंत हनुमंतरावाने जावं आणि त्यांची ती अडचण दूर करावी. या शेतकरी राजाचा आशीर्वाद प्रदान करणारी व्यक्ती हनुमंतराव. आणि ते हनुमंतराव असतील, मंगलताई असतील, त्यांनी आशीर्वाद या तिन्ही अपत्यावर टाकला. आणि आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादावर तुम्ही गरुडासारखी पंख लावून उद्योग क्षेत्रात मोठे झालात. सकल तीर्थाची धुरी जे का जाण माता पितरी, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. असं म्हणत जा वारकरी विठाला सगळ्यात मोठं वैभव काय असेल तर आई वडील आहेत. त्या आईचं पुण्यस्मरण ही तिन्ही भावंड मोठ्या श्रद्धेने करतात. या पुण्यस्मरणाला ज्ञानोबाराय तुकोबारायचं नामचिंतन करण्याचा योग माझ्यासारख्या सर्वसामान्य गिरगावकराला आला.
यजमानाच्या वतीनं तारखेच्या संदर्भात आदरणीय मृदंगाचार्य कसाराम महाराज साबळे बोलत होते. ते स्वतः आले सुद्धा. मला घ्यायला मगाशी राहुल पाटील सुद्धा तिथे आलते घ्यायला. त्यांनाही धन्यवाद. आल्याबरोबर जावायचा जितका आदर सन्मान करते तितका आदर सन्मान केला. कुटुंबाला धन्यवाद. उपस्थित गायनाचार्य ओंकार महाराज असतील, कैलास महाराज असतील, ह्या महाराष्ट्रातल्या गायन क्षेत्रातल्या बुलंद तोपी, त्यांनाही प्रणाम करतो. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचं नामचिंतन करणारी ही वारकरी, या बाजूची वारकरी, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या चोपदार असतील, तुतारीवाले असतील, त्यांना धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद. कॅमेरेवाल्यांना सुद्धा धन्यवाद. सगळ्यात महत्वाचा भाग, दुकान किती कोटीचं आहे त्याच्यापेक्षा गिराईक किती आहे. 5 कोटीचं दुकान टाकलं गिराईकच येईन, काय करतो. गिराईक हा दुकानदाराचा देव आहे आणि कीर्तनकाराचा वक्त्याचा देव कोणी असेल तसं होत आहे. म्हणून मोठ्या श्रद्धेनं या धकाधकीच्या कालामध्ये, युगामध्ये आपला अमूल्य योग वेळ खर्च करून तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चिंतना करता 2 तासाकरता वेळ काढला. तुम्हा सज्जन श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. पुनश्च मंगलताईला मातृगयेच्या ठिकाणी गोडसा अधिष्ठान मिळो. त्या अधिष्ठानातून मंगलताई शरीरानं जरी गेल्या असतील पण आशीर्वादाच्या रूपाने आपल्या तिन्ही अपत्यावर, तिन्ही बालकावर, या तिन्ही पाखरावर गोड मायेचं, वात्सल्याचं गोडसं पांघरून आशीर्वादाची लहर झालर कायमस्वरूपी मातृगयेतनं त्यांच्या त्या तिन्ही लेकरावर असावी. आणि त्या आशीर्वादाच्या बळावर पुनश्च आहे त्या विश्वापेक्षा कितीतरी शतगुणाने विश्व वाढवत राहावं आणि गोड अशी त्यांची गरुडाची झेप उंच उंच जावी. अशा आई वडिलांच्या आशीर्वादानं पुनीत फलित त्यांच्या कुटुंबाला स्थित जालर मिळो अशी मातृगयेच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला